लाईन चालू नाही झाली तेव्हा इथे झालं सुरुवातीने कॉफी बद्दल. उस्मानाबाद गॅस सीएनजीचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला. प्रेशर आहे 150चं प्रेशर आहे, खूप कमी प्रेशर आहे. हॉटेल स्वागत कोल्हापूरपासून 15 मिनटं पाठी आहे, म्हणजे 15 किलोमीटर अगोदर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जोशी ब्लॉग्स. तर आज सर्व चाललो आहे आम्ही गावी जाण्याचं कारण आहे की चाललो आहे बगाडा बघायला आणि देवदिवाळी पण आहे, सो व्हिडिओ वगैरे भरायचे. तर गेल्या वर्षी गेलो होतो मी, पण यावर्षी फर्स्ट टाईम कार घेऊन चाललो आहे. कार घेऊन आधी पण गेलो आहे खूप वेळा गावी. तर देवदिवाळीला गाडी घेऊन चाललो आहे. माझ्यासोबत आहे मम्मी, आजी बघते मी कोणाजवळ बोलतो आहे आणि त्याच्या पाठी मम्मीची मावशी म्हणजे आजीची बहीण, आजीची बहीण आणि पाठी आजोबा बघतायत काय बोलतोय नक्की आणि बाय वेफर्स खाते बालाजी. सो आत्ता प्रवास चालू करतोय. सो गाईस, इथे लांबच्या लांब लाईन लागली सीएनजीची. तो जो ब्लॅक कलरचा ब्रिज टाईप दिसतोय तिथे जायचं आहे. सो एवढी लाईन आहे. लाईन चालू नाही झाली तेव्हा इथे झालं सुरुवातीने कॉफी बद्दल. चहा नाही, आज कॉफी आणले. कॉफी आम्ही आणि आज पहिल्यांदा असं झालंय की गाडीत लोड नाही. सर्व घेऊया तिथे. सकाळी उठून डायरेक्ट गाडी काढून बाहेर आणले गावी जायला. नाश्ता वगैरे नाही केला. 1 तास उभं राहिल्याच्या नंतर लाईनमध्ये सीएनजीचा नंबर आलेला आहे. नंबर आला आहे म्हणजे अजून लाईनमध्ये. उस्मानाबाद गॅस सीएनजीचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि ते भाई एक त्या साईडची लाईन बंद आहे वाटतं. फक्त रिक्षा जातात तिकडे. आपला एक प्लस पॉईंट होता तिकडे, रिव्हर्स मारायला लागायची गाडी. कार आले लाईनमध्ये, पण इथे प्रेशर आहे 150चं प्रेशर आहे, खूप कमी प्रेशर आहे. मी कुठे जातोय दिसणारच नाही. 5.17 किलो फक्त भेटला पेट्रोल सीएनजी. प्रेशर चांगला नव्हता, 150चं प्रेशर. 520 रुपये. एवढ्या पैशात फुल होतो, पण आता इथे प्रेशर नव्हता ना, जास्त पैसे जातात मग प्रेशर नसला की. सो इथे झालेली आहे सीएनजी फूड आणि आता आहे इथे पनवेलला. आणि इथे लाईनच नाही. ठाण्यामध्ये मगाशी किती लाईन होती, इथे चांगलं प्रेशर होतं. 210चं होतं, 210. सीएनजी 382चं गेलं सीएनजीचं. वडखलला आणि वडखलला पोचलो आम्ही 6 वाजता. तर निघालो होतो ऑलमोस्ट 1:30 वाजता काहीतरी निघालो होतो ना. का किती वाजता निघालो? 1:30 वाजता निघालेलो आम्ही. मध्ये ठाण्यामध्ये वगैरे टाईम गेला, जसं मी दाखवला. सीएनजीसाठी टाईम गेला. पनवेलमध्ये तर काहीच गर्दी नव्हती सीएनजी वगैरे भरायला, तर तिथे पटकन झालं. वडकरला पोचायला 6 वाजले. त्याच्यापुढे आता बघतो किती काय टाईम लागणार आहे.
तो इथे मध्ये व्हिडिओ शूट करत नव्हतो कारण का दिवस चालू होता मस्त डे. तर जेवढं दिवसामध्ये क्रॉस करता येईल तेवढी क्रॉस करायची होती. तो आता हळूहळू काळोख पडायला सुरुवात झाली. मी माणगावमध्ये आणि वाजलेत 7 आणि ते थोडा वेळ कार थांबवले आणि बाई ते नाही बाई गेले बुंदी आणायला. बुंदी कशासाठी लागणार आहे मम्मी? मम्मी आरामात झोपले नुसती. कशाला? तुळशीचे लग्न. हां आम्ही तुळशीच्या लग्नाच्या टायमाला गावी नव्हतो ना, त्यामुळे आता देवदिवाळीला जातो. तर एकाच दिवशी तुळशीचे लग्न वगैरे सर्व विडे पण भरणार आणि तुळशीचे लग्न पण लावणार. सो आता आम्ही जातो इथं आजीकडे. आजी आजी काय करू? काय नको करू. मला कला कुठं तिघे पण बसलेत मध्ये आरामात आणि बाबांना एकट्यानं पाठी टाकली. आणि बाबांच्या बाजूला सामान एवढं ठेवलंय की काय बोलू नाही शकत. कुठं आली काय? आलेले आहेत बुंदी घेऊन. आधी बाय फक्त गेली ना, नंतर मम्मी पण गेले. तुम्हाला काय इथने काय 2 पावलं येवत नव्हता? किती घेतली? कुठं आहे? बुंदी वगैरे घेऊन झालेली आहे आणि आता निघतोय. आता पोचलोय मी महाडमध्ये आणि ते मस्त आम्ही तिघजण अर्टिगावाले मस्त सोबत चालू होतो इकडे. तो माझी अर्टिगा आहे आणि हा एक नवी मुंबईचा अर्टिगावाला MH43. त्याच्यानंतर पुढे काय अजून गाडीवाला क्रॉस केला. दुसरा आहे हा एक गाडीवाला. सो इथे हॉटेल आहे जिथे मी थांबलेलो आता पूर्ण फॅमिलीसोबत. हॉटेल स्वागत पोलादपूरपासून 15 मिनटं पाटे आहे, म्हणजे 15 किलोमीटर अगोदर. कोण गावावरून येत असेल तर थांबू शकतो. आता इथे जेवायला आलो आहे आणि जेवण चांगलं आहे. कुठलं हॉटेल आहे? हॉटेल स्वागत महाडमध्ये. आमचा घरचा टिफिन आणलेला होता, तो जास्त काय मागवला नाही. तरी पण बाईने मागवलं आहे. ते पण थाळी पण टेस्टला 1 नंबर आहे. हॉटेल नंतर दाखवतो. त्याच्यामध्ये एक थिक ग्रेव्ही आहे, रस्सा आहे, 2 रोटी, तंदुरी रोटी. त्याच्यामध्ये थिक रस्सा आहे एक, ग्रेव्ही टाईप आहे एक, रस्सा आहे आणि रोटी, तंदुरी रोटी. आणि या लोकांनी काय मागवलं? राईस मागवलं ना. टिफिन पण खाऊन झाला आणि राईस पण खातात. आजोबा जेवतात, आमचं प्लेट आहे. मम्मीचं वगैरे जेवण झालं आहे वाटते. हॉटेल न्यू स्वागत आहे कुठे? महाडमध्ये. महाडला हायवेच्या बाजूलाच आहे. हायवेवरून सर्व्हिस रोडच्या खाली जायची पण गरज नाही. हॉटेल न्यू स्वागत सर्च केलं तर भेटेल. आता जेवतो मग परत ब्लॉगला चालू करतो. आणि जेवण खूपच चांगलं होतं, खूप मस्त होतं. नक्की ट्राय करा येऊन. तो इकडे पाठीमागे पोलादपूर आहे.
म्हणजे माझ्या इकडून आता सरळ जाताना आणि इकडे पुढे आपलं मुंबई साईड. इकडे आपल्या मुंबईला जाताना आणि इकडे पोलादपूरला जाताना. स्वतः मी इथून निघतोय वगैरे झालेलं आहे आणि थोड्या वेळात CNG पंप आहे म्हणून जागा राहायला सांगितलं. नाही आता आता डोक्या पडणार त्या लोकांच्या. CNG थंडी लागली. इकडनं आहे इकडनं. CNG भरून झाला तरी पण मस्त तिथे उभे आहेत. हा थंडी लागते. जाम थंडी लागते रे. CNG भरून झालेला आहे. पोलादपूरलाच आहे आपण. अरे किलोमीटर हा. सो इथे पोहोचत आलोय कशेडीजवळ आणि हीच ती जागा आहे जिथे गणपतीच्या टायमाला बस जवळ होती. आज तो ब्रिज होता आणि ह्याच्या थोड्याच आधी आम्ही 5 मिनिटावर तिथे थांबलेलो हॉटेलच्या इथे. सांगाडा होता मम्मीच्या भाषेत, म्हणजे चेसी त्याची होती तशी. आणि कशेडी घाटमध्ये एंटर केलंय. कशेडी टनल. तर आता इथे चिपळूणला पोचलोय CNG भरायला. आणि ही लाईन आहे पुढे 1 2 3 आणि माझी 4थी गाडी. आता कॉफी टाइम झाला होता आमचा. कॉफी झाली घेऊन माझीच एकट्याची राहिली. कॉफी टाइम झाला होता तेवढ्यात CNGला थांबवली मी. आता इथे CNG वरून चिपळूणमध्ये आतमध्ये जायचं बायपासने आणि चिपळूणला पोचायला वाजले 11:15. एवढा टायमिंग झाला आहे. मगाशी जेवायला थांबलो होतो म्हणून जास्त टाइम गेला. आता CNG भरून निघायचं फटाफट. चला आजी चालली पुष्पाजी. सामान काढलंय इथे सर्व बाहेर. रात्रीचे किती वाजलेत? 12:30 झालेत. सामान सर्व इकडे तिकडे परत करून टाकले. आता आजीच्या घरी पोचलोय नरवण गावामध्ये. तर इथे जमिनीवर पाय आहेत. खूप थंडी लागते. चप्पल काढले. सो भाई पूर्ण जमीन थंड आहे. आतमध्ये पण हॉलमध्ये हॉल आहे पूर्ण आतमध्ये. पूर्ण जमीन थंड झाले. सो सामान वगैरे आता काय काढलं नाही. सर्व ठेवलं तिकडे गाडीमध्ये. तर नंतर सकाळी सामान काढणार आहे. आता फक्त फटाफट झोपतोय सर्वजण. इथेच ठेवलं ना. हो बाहेरच आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आलो आहे गाडीमधलं सामान वगैरे काढायला. तो रात्री 1 वाजता पोचलो जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं, रेकॉर्ड केलाच होता. आणि आता सामान विमान काढून खाली घेऊन गेलेत. आणि त्यानंतर आता दिवाळीचे व्हिडिओ वगैरे भरायचे. सो गाईस असा झाला आमचा कोकणचा प्रवास कालचा. तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओ बघत राहा. आता कंटिन्यूस अपलोड करायचेच आहेत व्हिडिओ. तर आत्ताचा सेकंड व्हिडिओ असा असणार आहे की
देवदिवाळीचे व्हिडिओ भरायचे, सो त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड होणार आहे. इकडे आजीकडे कसे भरतात गाडा उत्सव त्यासाठी आम्ही आलो आहे. सो ते बघण्यासाठी जाणार आहे. देवदिवाळीचे आजीकडचे व्हिडिओ भरल्याच्या नंतर तिकडे जाणार आहे आम्ही. सो ह्या आधीचा पण म्हणजे गेल्या वर्षी मी आलो होतो, फर्स्ट टाईम आलो होतो गेल्या वर्षी. सो त्याचा पण व्हिडिओ होता यूट्यूब चॅनलवर आहे माझ्या, जोशी ब्लॉग्सवर पण आहे आणि जाऊच्या गावा आपण चॅनल आहे त्याच्यावर पण आहे. सो ह्या टायमाला पण मी रेकॉर्ड करेनच. सो तो पण बघा. धन्यवाद.